नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आम्ही आज खूप खुश आहेत। आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहोत। आज स्वयंपाकापासून मी तरी सुट्टी घेतली। तर आमचा पिल्लू देखील रेडी झालेला आहे आणि हे आमचे आहो। तर हा जो ड्रेस आहे तो मी यांना घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडून गिफ्ट, आणि त्यांनी मला साडी घेतली। त्याचबरोबर यांनी हा जो गॉगल लावलाय तो देखील मीच दिलेला आहे। आणि तुम्ही म्हणाल म्हणजे तुझ्याकडे पैसे कुठून येतात, तर माझ्याकडे यूट्यूबचं पेमेंट आल्यानंतर मी थोडं थोडं त्याच्यामधून साठवून ठेवत असते। एक म्हणजे यांचा बर्थडे, दुसरं म्हणजे अॅनिव्हर्सरी आणि तिसरं म्हणजे पिल्लूचा बर्थडे। तर या तीन कारणांसाठी मी थोडे थोडे करून पैसे साठवते आणि याच्यासाठी वापर करत असते। बाकी म्हणजे नाही, माझ्याकडे पैसे नसतील तरी चालतात। तर अशा पद्धतीने आम्ही रेडी झालेलो आहोत आणि हे आमची जोडी। तर आता आम्ही निघालोय बाहेर आणि मी कशा पद्धतीने रेडी झाले ते देखील मी तुम्हाला दाखवते। आणि माझा देखील ड्रेस नवीन आहे। आम्ही फिरायला जाणार होतो मुंबईला, त्यावेळेस घेतलेला। तर त्याच्यातला एक ड्रेस मी अॅनिव्हर्सरीसाठी असाच ठेवला होता आणि तो हा ड्रेस आहे। तर चला आता आपण बाहेर जाऊया। शहरापासून लांब असं थोडंसं, म्हणजे तरी नाशिकपासून 17 किलोमीटर अंतरावरती हे हॉटेल सातबारा आहे। बरेच जणांना माहिती देखील असेल। एकदम छान असं वातावरण तिथलं आणि एकदम थंडगार अशा प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही तरी म्हणजे जायचं ठरवलं होतं। बरेच दिवसापूर्वी जायचं होतं, परंतु असं म्हणतात ना, कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी आपण काहीतरी निमित्त शोधत असतो। अगदी तसंच हे म्हटले की आज ॲनिव्हर्सरी आहे तर आपण जाऊया सातबारा हॉटेलला। आणि आज संडे देखील होता, त्याच्यामुळे मग मटण वगैरे फ्रेश भेटतं। कुठल्याही हॉटेलमध्ये संडेला फ्रेश असंच मटण भेटत असतं। वातावरण तर एवढं छान आणि शांत होतं। सुरुवातीला म्हणजे गर्दी नव्हती, यायच्या वेळेस बऱ्यापैकी गर्दी झालेली, परंतु सकाळी आम्ही म्हणजे जवळपास 12:15च्या आसपास तिथं पोहोचलेलो। आणि हे जे हॉटेल आहे ना, तर ते पूर्णपणे शेतकऱ्यांशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जसं सुरुवातीचं वातावरण होतं अगदी तसंच सर्व काही आहे। तुम्ही पाहू शकता या इथं सर्व शेतकऱ्याला जी काही शेतीसाठी लागणारे, म्हणजे बैलांसाठी लागणारे घुंगरू ते सर्व काही जे आहे ते सर्व इथं आहेत। आणि खूप म्हणजे पाहण्यासाठी म्हणजे असं एकदम वेगळं फील होतं, कारण आम्ही ह्या सर्व गोष्टी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत। या सर्व वस्तू हातामध्ये देखील घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्याची नावं वगैरे माहितीत, परंतु माझ्याकडून थोडीशी चुकून ह्याचं नाव त्याला त्याचं नाव त्याला असं होत होतं। आणि बसण्याची जी म्हणजे व्यवस्था आहे ना, ती खूप छान पद्धतीने बनवलेली आहे त्यांनी। म्हणजे टेबल वगैरे काही नाही, डायरेक्ट त्यांनी म्हणजे कडाप्यापासून बनवलेले आहेत सिटिंग अरेंजमेंट, आणि त्याच्यावरती मस्त अशा घोंगड्या टाकलेल्या आहेत आणि त्यावरती बसायला इतकं छान वाटतं। म्हणजे अप्रतिम असं हॉटेल आहे। आणि जेवणाची जी चव आहे ना, ती तर म्हणजे शब्दात सांगता येणार नाही, इतकी छान चव आहे। हे जे बोर्ड वगैरे आहेत ते देखील जुन्या पद्धतीचे आहेत। तर या इथं आम्ही ऑर्डर केलेल्या होत्या 2 थाळी, एक धनगरी मटण थाळी आणि एक स्पेशल थाळी त्यांची सातबारा हॉटेलची जी आहे ना ती। तर 2 थाळी ऑर्डर केल्या होत्या आणि पिल्लूसाठी आम्हाला म्हणजे चायनीज वगैरे घ्यायचं होतं, परंतु तिथं काही ते भेटत नव्हतं, त्याच्यामुळे पिल्लूचा मूड बऱ्यापैकी ऑफ होता। परंतु नंतर मग त्याला याच्यातील भाजी एक आवडली, मला वाटतं मटण खिमा, आणि त्यांनी ते व्यवस्थित खाल्लं। त्यानंतर म्हणजे कुठं तो व्यवस्थित झाला आणि तो व्यवस्थित तर मी व्यवस्थित, कारण त्याने चिडचिड केली तर सगळा गोंधळ होऊन जातो। तसाही तेवढा मूड खास नव्हता, परंतु मग खाल्ल्यानंतर आवडला आणि मग खुश झाला। त्यानंतर मग त्याच्यासाठी भात वगैरे देखील घेतलेला होता आणि जेवण म्हणाल तर अप्रतिम अशा चवीचं होतं। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा।
तुझ्याकडनंच होतं काय काय मधलं तिकडनंच आणलेलं आहे. बस आज आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त पिल्लूने आम्हाला पार्टी दिली आणि त्याच्यामुळं पिल्लूलाच बिल देखील पे करायला पाठवलं होतं यांनी. कारण सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात, कारण तो तेवढा म्हणजे धीट नाही, लाजाळू आहे, परंतु लावला होता तर गेलेला. तसं आम्ही सकाळीच ऑनलाईन सर्च केलं होतं आणि सर्व माहिती घेतली होती आणि त्यानंतर गेलेलो, कारण ते 11ला स्टार्ट होतं हे आम्हाला माहिती होतं. आणि आता बऱ्यापैकी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण आम्ही जेवण वगैरे करून निघूपर्यंत जवळपास 1:30 वाजलेला. लाकडाच आहे ना. चला. आणि ते फोटो वगैरे काढायचं कुठे गेलो. सस आहे काय ह्याच्यात. पाणी का त्याच्या धक्का नको लागू. बनवलेली वाटतंय अशीच हॉटेलसाठी. बघ तिला हात लावू नये, तू लावून गेला का नाही. हात लावलं. डॉगी कसला शेपर्ड आहे तो. नाही शेपर्ड नाही, जर्मन शेपर्ड नाही, गोल्डन रिट्रीव्हर आहे. वेगळं खूप वेगळं. कंदील आहे प्युअर. आता खोटे कंदील निघालीत ना लाईट वाली, तसलं नाही हे खरं आहे. मम्मी गाई सोबत बोल, मू मू करायचं. झालं का जायचं. नाही